महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर पुढील 10 दिवस धर्मदर्शन आणि पेड दर्शनाची सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे। या कालावधीत भाविकांना मुखदर्शनाची व्यवस्था मात्र मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। तुळजाभवानी देवी मंदिरात मागील 6 महिन्यांपासून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे। या कामामुळे तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि पेड दर्शन शुक्रवार दिनांक 1 ते 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांच्या वतीने घेण्यात आला। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या स्वनिधीतून 58 कोटींच्या जीर्णोद्धाराची कामे सुरू आहेत। 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत सिंह गाभाऱ्यात पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम पार पाडले जाणार आहे। त्यामुळे या काळात देवीचे धर्मदर्शन आणि पेड दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा, मुखदर्शन हे मात्र नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थांनी कळवले आहे। याबाबत सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून करण्यात आले आहे।